भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंग बापगाव हद्दीतील गुरुचरण असलेली शासन भूमी सर्वे नंबर 118-92 एकर जागा 2007 साली पणन महामंडळाने ग्रुप ग्रामपंचायतला न कळवता अथवा विचारात न घेता आपल्या नावे केली। याची माहिती ग्रुप ग्रामपंचायतला पडताच त्यांनी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला, अनेकदा हरकती देखील केल्या, पण त्यांना काही यश मिळाले नाही। त्यानंतर 2017ला 7/12 खालसा झाल्याची माहिती देखील ग्रुप ग्रामपंचायतला पडली नाही आणि आज देखील ग्रुप ग्रामपंचायतला विचारात न घेता शासकीय अधिकारी मोजणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे उपस्थित झाले। पण यावेळी सरपंच बाळाराम गोडे, माजी सरपंच श्याम दळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांच्या वतीने मोजणीला विरोध करण्यात आला आणि यावेळी ग्रामस्थांची मागणी अशी आहे की ज्या प्रकारे आम्हाला विचारात न घेता आमचा 7/12वरून जसा नाव काढला आहे त्या 7/12वर आमचा नाव परत पाहिजे अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आलेली आहे। शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींची दखल घेत शासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये एक मीटिंग ठरवण्यात आलेली आहे व या विरोध प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आलेली आहे। थोड्याच काही दिवसामध्ये शासकीय अधिकारी व ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंगची मीटिंग होणार आहे आणि या मीटिंगमध्ये योग्य तो निर्णय काढण्यात येईल अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेली आहे। तर चला पाहूया ग्रामस्थांच्या वतीने मोजणीला विरोध का करण्यात आला, नेमकं कारण काय आहे, थोडक्यात पाहूया। त्या प्रकारे तुम्ही 7/12 फिरवला हे कोणालाही माहिती नाही। 7ची पण फसवणूक आहे आणि आताची पण फसवणूक आहे आणि 118ची जो 7/12 तुम्ही खालसा केला तो कुठल्या नियोजनार्थी केलेला नाही। पहिला त्याचा लेआउट बनतो, त्याच्यानंतर 7/12 खालसा होतो। कुठला केला का त्याचा प्रकार? तुम्ही सरसकट आमचा 118चे पूर्ण 7/12 खालसा केला, कुठल्या नियोजनार्थी केलेला नाही साहेब। शासनाकडे पत्र होतात साहेब ऐका ज्यावेळेला 2007चा तुम्ही सांगता ना 7/12 कुठल्या नियोजनार्थी केलेला नाही। त्याचा काय टीपी बनवला का कुठली तरी या येणार होती समजा मार्केटिंगची असं तुमचं म्हणणं आहे, तर त्याचा काय दाखवला ग्रामपंचायतला? नाही साहेब, ते कसं होतं आधी कसं जागा एक्वायर झाल्यानंतर मग सरसकट नाही घेऊ शकत। त्याच्यात 7/12 आहेत आमचे खाजगी रस्ते आहेत, त्याच्यात घरे आहेत वारंवारपासून काही वर्ष झालेले, तुम्ही कसा पूर्ण 7/12 घेऊ शकतो साहेब सांगा तुम्ही? नाही त्याच्यात नाही, पूर्ण नाही, त्याच्यात त्यांनी दाखवलंय म्हणजे खाजगी जागा आमचा पूर्ण 7/12 घेतला, तुम्ही त्याची पाहणी करा, फेरफार बघा। 118ची पूर्ण 7/12 तुम्ही खालसा केला 92 एकरचा तो 7/12 त्याच्या संदर्भात आज तुम्ही कशासाठी आल्या? आमच्या याच्यात काय साठी आल्या ना, त्याच्यात हरकत आहे आमच्या, लक्षात घ्या। याचा अर्थ 92 एकरला आमची हरकत आहे। बरोबर, 118 फक्त वेगळा आहे का? नाही आमचा त्या 7/12ला हरकत आहे, आजच्या मोजणीला आमची हरकत आहे। क्लिअर करतो तुम्हाला सांगितलं, आम्ही प्रेमाने सांगतो, तुम्ही ऐकावा आणि निघून जावा ही आमची अपेक्षा आहे। 2007ला तुम्ही ज्यावेळी आमच्या ग्रामस्थांना कुणालाच माहिती हा स्फोट झाला 5 वर्षानंतर ही जागा पणन महामंडळाच्या नावावर झाली। ठीक आहे, आम्ही मान्य केलं, आम्हाला रोजगार मिळेल, आमचे टेम्पो लागतील, आम्हाला काम धंदा मिळेल। 2017ला तुम्ही रिन्युएशन केलं तेही आम्हाला माहित नाही। रिन्युएशन का केलं, काही उतरून उद्योग आणणार आहात का काही आणणार आहात हेही आम्हाला अजून काही माहित नाही। तुम्ही एकाला जागा दिली 14 गुंठ, याच्यातली जागा दिली ना 9 गुंठ। ऐका साहेब, ते वर्ग शासनाकडे त्यांनी घेतलं। ऐका आज तुम्ही आल्या मोजणीसाठी ना, तुम्ही निघून जावा एवढं आमची रिक्वेस्ट आहे, काही विषय नाही। काही मुद्दे आहेत ते पण आम्हाला थोडंसं शासनाला द्यायला लागतील। ठीक आहे, तुम्ही निघून जावा। योग्य नाही ना, ती सगळी जे आता बघा तुम्ही हे मी असं जस्ट चर्चा करतो, मोदी ऑलरेडी आपण
चालू आहे. वसूल करण्याचा नियम काय एक फेरफार चुकीचा असला तर पूर्ण फेरफार चुकीचा. लिपेटवाल्याने तेव्हा या केला विरोध केला तेव्हा तुम्ही आले होते का? पणन महामंडळवाले आले होते का सांगा. तेव्हा आम्ही केला ना. पणन महामंडळाला विरोध कोणी केला? म्हणजे आम्ही केला. आमची जागा आहे म्हणून केला ना आम्ही. मग त्या टायमाला तुम्ही झोपले का पणन महामंडळवाले? मी काय बोलतो साहेब, जेव्हा शासनाची लोक येत होती हेलिपॅड बनवायला तेव्हा विरोध कोणी केला? कोणी केला विरोध? कोणी केला? पणन महामंडळाने केला का आम्ही केला? आमचा आहे म्हणून आम्ही केला ना. हक्काची जागा आहे आमची. तर आज ही मोजणी होणार नाही, स्पष्ट सांगतो. ग्रामस्थ सर्व आहेत आणि विनाकारण कुठला चुकीचा मार्ग व्हायला नको एवढी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो. निवेदन देतो हरकतीचा, तुम्ही निघून जावा इथे. तुम्हाला काय पत्रव्यवहार करायचं करा. बैठकीला आम्ही तयार आहे ना. पणन महामंडळाची आम्ही बैठक करायला तयार आहे. तुम्ही ऐका, अतिक्रम व्हायला लागल्यात ना, त्याला मार्ग आहे. आधी आमच्याशी बैठक करा. सातबारा कुठल्या परिस्थितीत तुम्ही घेतले त्याची पण शहानिशा करा साहेब. तुम्ही 2017ला पण खालसा झालता ना सातबारा. मग ग्रामस्थांना कळवला त्याची ग्रामस्थांना दिली का कुठल्या कळवला का सांगा तुम्ही? ऑर्डर दिली आमची गुरुचरण. स्थानिक स्वराज्य संस्था ठेवल्यात कशाला? स्थानिक स्वराज्य संस्थेला जर तिथं कळवत नाही तर मग ठेवल्यात कशाला? बरकच करा स्थानिक स्वराज्य संस्था. कळवले पाहिजे. नाही ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ना, तुम्ही दाखवा ना. मग तुम्ही दाखवा. कुठे जागा आहे मैदान आहे. आज मोजणी फ्रॉड केले. तिचा पहिले आम्हाला याद द्या. लक्षात घ्या. तुम्ही मोर नंबर पाठवता ना आम्हाला. ऐका साहेब, यांच्या समोर तुम्ही ग्रामपंचायत समोरच अतिक्रमण झालं तेव्हा नाही तुम्ही हे केलं. कुठला? त्याला कुठली परवानगी दिली विचारा त्याला जाऊन. त्याला नोटीस पण पाठवली. तुम्ही तोडा ना. तुम्ही तोडू शकता. आम्ही तुम्ही लक्षात घ्या साहेब, आम्हाला चुकीचं नाही. आम्ही त्यांना नोटीस काढली, तो बोलतो माझं काम नाही. लक्षात घ्या, आम्ही लिगली नोटीस पाठवलेली आहे त्याला आणि आम्ही कुठला त्याला परवानगी दिलेली नाही. लेटर पण देतात ना, ते लेटर देतात तुम्हाला, विनंती करतात. लेटर देतात तुम्हाला, तुम्हाला मागे शासनाच्या तर्फे हेलिपॅड करायला पण हेच लोक आले होते. व्हायचे नाही लिहून द्या. तुम्ही माना विनंती करता. बोलले आता लेटर विनंती करतो तुम्हाला. आम्ही काय सांगतो, रिक्वेस्ट करतो तुम्ही जा, तुमची कामं होतील व्यवस्थित. बैठक करा, काय नियोजन आहे ते लोकांना कळवा. तुम्ही आधी तुम्ही सातबारा घेतले ना, तो चुकीच्या मार्गाने घेतलेला आहे. एवढं लोक 2005 तुम्ही घेतला, 2005 तुम्ही घेतला, मग 5 वर्ष अजून 2005 तुम्हाला दिला ना, मग तुम्ही 5 वर्ष पण केले गेले, 25 वर्ष पण लागली. काय करायचं शास्त्र डोक्यात आहे ना, हे सगळं बसून हा बसून करू. त्याला आम्ही बसून करू साहेब. विश्वासात मग करा काय करायचं. आमच्या सांगतील इथं प्रोजेक्ट काय व्हायला लागलाय म्हणजे परत आणि म्हणजे लोकांना तयार आहे ना आम्ही. 2020 ची खोटी मोजणी केली ना, तिचा आम्हाला जबाब द्या. टेलरवाल्यांनी द्यावा. मोर नंबर आहे तुम्ही, मोर नंबर मोर नंबर आहे तुम्ही, मोर नंबर कसा टाकू शकता तुम्ही? मोर नंबर कसा? मोजणी झाली सरकारी,
केलं आम्ही आपली ऐका, अहो, केलीच नाही जागेवर ना. बसून होतात साहेब, म्हणून हे बघ, ही गोष्ट चुकीची आहे साहेब. मोजलीच नाही झाली काय जागा. करता माहिती आहे भैया? अहो, जागेवर झालीच नाही मोजणी. शेतकऱ्यांना शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे. लगत खातेदाराला एक तरी आला. बोला 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 बोला. हे सर्वे झाल्याशिवाय कळणार नाही की 400 झाल्यात का 500 झाल्यात अतिक्रमणमध्ये झोपड्या कोणाच्या त्यांच्या 52च्या. पण ते झाल्यानंतर त्याची रूपरेषा ठरेल की ह्यांना कुठली जागा अलॉट करायची, यांचं काय निर्वाचन कसं करायचं, काय त्याच्याशिवाय इथं एक दगड सुद्धा हलणार नाही. फक्त शासनाला ते आज करायचं. कमर्शियल काही लोकांनी काही कमर्शियल लोकांनी बिल्डिंग बांधल्या, हे सगळं खरं नाही. रोड बनवले. ऐकू एक मिनिट बोलता थांब, एक मिनिट बोलता. समजावा आता गुटचालीमध्ये कोणी बिल्डिंग बांधल्या, चाली बांधल्या, काय समजावं पनन मामाच्या नावावर सातबारा आहे म्हणून ही पनन मामाला ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावा, मग ती बिल्डिंग आम्ही तोडू ग्रामपंचायत. ती आमची ताकद आहे. तुमची ताकद नाही ना तोडाची, ती ऐकू द्या. आमची ताकद आहे ग्रामपंचायतची. ग्रामपंचायतला बिल द्यायला पाहिजे, ताकद द्यायला पाहिजे. तो सातबारा तुम्ही काढता करा, ग्रामपंचायतच्या नाव करा, मग आम्ही ते बिल्डिंग तोडू शकता. ते आम्ही तुम्हाला राईट कोणा द्या तुम्ही पन्नास मामाला दिले. तुम्ही पन्नास मामाला त्यांना आहे ना त्यांचं जे काय जे होतं ते बरोबर. त्याचं त्यांना एकदा रूपरेषा ठरवून द्या की एवढं अतिक्रमण वाढलेलं आहे, तसा रिपोर्ट शासनाला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तुम्हाला तिथं बैठकीला बोलवलं, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, ह्यातनं काय पर्याय करायचं शासनाला बोलतो. त्याच्याशिवाय सगळे जे लोक आले ते फक्त एक टॅली किती अतिक्रमण आहे आम्ही तुम्हाला सांगू द्या. तुम्ही पन्नास मामाला काय केला, 2 वेळा कोटा केला, सर्वे पण कोटा केला. पन्नास मामाला नावी ऐकून द्या. आम्ही कायद्याची काही केला नाही. तर ग्रामपंचायतला आता जेवण बाबा ग्रामपंचायत कोणतरी तुम्हाला दिलेले आहे, राईट्स दिले. तुम्ही ग्रामपंचायतला कोणाला विचारला पण नाही. तुम्ही सर्वे पण कोटा दाखवता. मोर नंबर तुम्ही टाकले का नाही? तो कोणत्या पद्धतीने मोर नंबर टाकला? तुम्ही सर्वे केला का? ऐकू द्या. तुम्ही सर्वे केला नाही, मग खोटा काय केला तुम्ही? कुठला सर्वे? यो सर्वे तुम्ही 2000 बोला. तर हे लोक आहेत का ना, हे लोक काय आता ते ज्या पूर्वीच्या काही लोकांनी केले असेल किंवा ते भूमी अभिलेखवाल्यांनी केलं असेल तोच कागद त्यांनी हे दाखवलं. चालेल आणि तुमचा जो विरोध आहे की त्यावेळेस खोटं केलं हे केलं ते सिद्ध करायची ह्यांची जबाबदारी नाहीये. ते तशी तुम्ही दिले ना भूमी अभिलेखला, तुम्ही त्यांना येतो. तुम्ही लक्षात आलं क्वेश्चन असा आहे, तुम्ही या जागेचा आम्ही कृषी पणन जे शासकीय डिपार्टमेंट आहे त्यांचा जो हे आहे सातबारा नाव, त्यांना फक्त बघायचं की आमच्या किती अतिक्रमण एवढा विषय. त्याच्यासाठी ते आलेले बाकी डिमॉलिश होणार एक दगड सुद्धा आला नाही. पहिली गोष्ट इन फ्युचर मध्ये तुमचं पण आहे जे काय तुमचं. ऐका साहेब, ऐका आमचं म्हणणं आहे काय, ऐका त्याच्यावर पण कारवाई होणार. अहो ऐका साहेब, आमचं म्हणणं असं आहे की एक वेळा आम्हाला पणन मामांना अशा बोलू दे, नंतर आपण सर्वे करून घेऊ. बोला तुम्ही. आता नाही तुम्ही काय बोलले? बाकी नाही आहे ते करून गेलं. आता मी करून देणार नाही. आता साहेब आल्यानंतर काय बोलले सुरुवातीला की तुम्ही काय हरकत लेखी द्या. आता साहेब ग्रामपंचायत लेखी देतात तुम्हाला, विनंती करतात. आणि माझा आणि कसं आहे माहिती का, आणि हे बसायला तयार आहेत चर्चेशी. तुम्ही चर्चा करा त्यांची, जर बोलून घ्या. साहेब यांचा साहेब तयार आहे, त्यांची तयारी आहे. तुम्ही येवा दिलेला आहे बघा. तुमचा लेटर आम्हाला आल्यानंतर आम्ही दिला का तर जागेवर मोजणी झालेली नाही. हा मोर नंबर कुठल्या हिशोबाने टाकला तुम्ही? चुकीचा टाकलेला आहे, म्हणजे खोटा मोर नंबर टाकून आलेला आहे तुम्ही लोक इथे. या मोजणीच्या आधारे काय झालंय का, काय झालंय का, मोजणीच्या आधारे काय झालं, या मोजणीच्या आधारे झोपड्या तोडायला आलो आपण, तुम्हाला मान्य नाहीये ना, परत मोजायला लावले आम्ही. ठीक आहे, तुम्ही सांगता कुठे या मोजणीच्या आधारे काय झालं का, तोडायला लावले काय, याचा नंबर पाठवला ना आम्हाला कोर्टात जाण्यासाठी. ऐका एक मिनिट, मी काय सांगतो, हा मोर नंबर पाठवला, हा चुकी पहिल्या मान्य करा तुम्ही. तुम्ही नाही
तुम्ही नाही, टेलरवाल्याने आणि पणन महामंडळाने. लक्षात घ्या. तुम्ही नका आता त्यांची तुम्ही चुकीला ऐका ना. एक मिनिट थांबा. साहेब लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला काय करतो, ही मोजणी खोटी झाली, हिचा आम्हाला शहानिशा करा, त्याच्यानंतर ही मोजणी करून देऊ आम्ही देऊ. बरोबर. आम्हाला ऐका, आज आम्हाला कोर्टात जायची भाग पाडला तुम्ही. आम्हाला उच्चारण असताना ज्या टायमाला या लोक आली ना हेलिपॅड बनवायला, त्या टायमाला पण आम्हाला हीच मनस्थिती झालेली आहे. आता त्या टायमाला पणन महामंडळ कुठं झोपला आता? तुम्ही का झोपले तर त्या टायमाला? तुम्ही आधी बोलले ना आम्हाला. साहेब का रिक्वेस्ट आहे, तुम्ही निघून जावा. पणन महामंडळवाल्यांच्या कधी पण मिटिंग ठेवा, त्या टायमाला आम्ही यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही पेपर घेऊन एक 118ची आज मोजणी होती आणि त्या मोजणीला ग्रामस्थांकडनं सर्वांकडनं हरकत आहे आणि मोजणीवाल्यांनी इथून निघून जावा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती ग्राउंडवर आज 118 सर्वे नंबरची सरकार मंडळाने मोजणी ठेवली होती आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे आणि तसा निवेदन आम्ही त्या हरकतीचा दिला आणि ते निघून जायला तयार आहे. काय वाद झाला होता नक्की? आज 118ची जी सातबारा होता तो ग्रामपंचायतच्या नावाने होता. गुरचर 7ला त्यांनी आमची फसवणूक करून त्यांनी पणन महामंडळाच्या नावावर केला आणि पणन महामंडळाने पुन्हा 2017ला तो सातबारा खालसा झाला होता आणि आज पुन्हा त्यांनी मोजणी लावली आणि कुठलाही आम्हाला विचारात नाही घेताना मोजणी लावण्याचं कारण आम्हालाही समजलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हरकत घेतलेली आहे आणि त्यांनी जो 118चा सातबारा कोणाला विचारात न घेता ग्रामस्थांना त्यांनी सरसकट सातबारा आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावावर केला, त्याला आमची हरकत आहे आणि आम्ही तसं त्यांना निवेदन आज दिलेलं आहे. दावा केलाय का यापुढे? हो, आज दावा केलेला आहे, त्याची नोटीस त्यांना आता लागेल. सर्वांची एकच मागणी आहे का हा सातबारा आमचा जसा गेले तसा रिटर्न व्हावा आणि चुकीच्या मार्गाने गेले त्याच्यामुळे आम्हाला सातबारा भेटावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची. मग त्यांचं काय उत्तर आलं? जे आलेले जे अधिकारी वगैरे होते, पोलीस पण होते, त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? त्यांचं म्हणणं असं आहे की आपण याच्यासाठी एक बैठक घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तसं लेखी लेटर दिलेलं आहे आताचे. नंतर या पुढे जर कधी ते आले तर आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही इथं मोजणी किंवा कुठला या करून देणार नाही त्यांना. सध्या मोजणी थांबवली, आज थांबवलेली आहे मोजणी आणि पुन्हा त्यांनी ही मोजणीला कुठला या करावा नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा नाही. शिवाजी महाराज की ग्राउंड आमच्या हक्काचं, जागा आमच्या हक्काची, जागा आमच्या गरजेची. इंग्रजांनी सुद्धा गावांची रचना नंतर वाढणार आहे म्हणून गुरुचरणी दिल्या वाढवण्याकरता, लोकांना जागा घरं बांधण्याकरता. परंतु आताचं सरकार हे आमच्याकडून हक्काच्या जागा आमच्या काढून घेऊन आज आम्हाला ग्राउंडसाठी कुठे जागा नाही, आम्हाला कुठं घरकुलं बांधण्याकरता जागा नाही, आम्हाला कुठं तलाव बांधण्याकरता जागा नाही, कुठं व्यायामशाला बांधण्याकरता जागा नाही. या सगळ्या जागा जर घेतल्या तर आम्ही या 3 गावांनी जायचं कुठं, राहायचं कुठं याच्या पुढं? कारण आमची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. या अनुषंगानं आमच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलाय की ही जागा आमच्या पुढच्या व्यवस्थेकरता आम्हाला परत मिळावी, त्याच्याकरता आम्ही सतत आंदोलन करणार आहोत. त्याच्याकरता सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता तुम्ही मान्य करा आमच्याशी का आम्ही चुकीचं केलेलं आहे. लक्षात घ्या, ही खोटी आहे, हिला आम्ही हरकत घेतलेली आहे, हरकत घेतलेली आहे. नाही लक्षात ऐका साहेब, आमचा म्हणणं एकच, थोडासा रिक्वेस्ट आमची एवढी मोठी फसवणूक झाली म्हणजे 2007ला किती मोठी फसवणूक झाली असेल आमची.
शासन जे म्हणते याचा आम्हाला द्या निकाल. शहानिशा होती ना. नाही बघा लक्षात मग मोदी नाही होते. याचं काही भूमी अभिलेख पेंडिंग साहेब ऐका मी काय सांगतो तुम्हाला याही आम्हाला एक नोटीस का त्या नोटीसमध्ये हा मोर नंबर टाकला. मोर नंबर टाकल्यानंतर आमच्या लक्षात आले की ही मोजणीच कधी झालेली नाही. ही फसवणूक झाली. फसवणूक म्हणजे तुम्ही आमचा फसवणूक करत नाही. हो साहेब आम्ही ऐका ना, साहेब तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे का शासन का ऐकून द्या मग त्याला तुम्ही 15 मामाला स्वतः घेतात काय साहेब अरे बाबा तुम्ही आज लगत खातेदार आहेत एवढे एकाला तरी नोटीस आहे का साहेब लक्षात लगत खातेदार लागतं ना. असं कसं तुम्ही ऐका निश्चितच करेल त्याचं उत्तर तुम्हाला भूमी अभिलेख देतील ना. ऐका ना, ऐका साहेब आहेत का चौधरी साहेब लक्षात घ्या साहेब भूमी अभिलेखावाल्याने केले ना त्यांनी आमच्या जागेत उभा नाही करायचा. आज मोजणी नाही करायची त्यांनी आमचा हा निर्णय द्यावा. त्याच्यानंतर मोजणी न करायचं कारण म्हणजे आमची फसवणूक केली. सातबाऱ्याची पण फसवणूक केली आहे शेखर साहेब आणि याची पण फसवणूक आहे. ही तर आता नजरेत आहे ना. सर्वे केले बोलतो मी. शासनाचं हे खोटे हे ठरवण्यासाठी ते बसले त्याच्यावर चौकशी म्हणजे आम्ही नाही असं नाही साहेब. असं होत नसतं. ही फसवणूक आहे आमची फसवणूक आहे असं तुम्ही म्हणताय, शासन नाही म्हणत. बरं ऐका ना, शासन नाही म्हणत असं कसं बोलणार. आताशी तुम्ही दिलंय ऍप्लिकेशन त्याच्यावर चौकशी होईल. आम्ही दिले ऍप्लिकेशन आता तुम्हाला दिला त्या दिवशी नेऊन दिले. आम्ही मागच्या आठवड्यात दिलं असेल ना. हा मग ते सोडून ना आज एवढी काय चालली ते पणन महामंडळावाल्यांना आम्ही ऐका त्यांना सांगितलं ते का बोलताना आपण आणि तुम्ही बसून आपण करू. ते निघायला तयार आहे. ते सगळं निवेदन द्या आम्हाला आम्ही जातो. कोण म्हणलं त्यांचे लोक बोलतात. सुरुवातीला काय विषय झाला साहेब. तुम्हाला मोजणी करायची हो करायची ना. कशी करून नाही देणार तुमच्या हरकती ही गोष्ट वेगळी पण तुम्हाला सुरुवातीला साहेब तुम्ही नव्हता. ऐका सुरुवातीला तुम्ही नव्हता तेव्हा यांचं आमचं संभाषण झालं. याही क्लिअर सांगितलं निवेदन द्या आम्ही एवढी लोक आहेत. एकटा दुसरा असता तर खोटं बोलला असता कोणतरी. आपण चहा घेऊ म्हणलं इथं चहा आज आमचा 2017 सुद्धा खालचा झालेला सातबारा होता. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पण विश्वासात नाही घेतला कोणी. 2007ला आज जर खोटी मोजणी जर 20ची दाखवतात तर 2007ला पण आमचा फसवणुकीमध्येच गेलेला. त्यावेळेला कोविड होता. कोविड मध्ये केलाच नाही. 2020ची फुटणी होती खरी करू दे ही खरी आहे का खोटी आहे ना. तुम्ही सर्व आमच्या इकडनं टेलरवाले माफी मागावी. पणन महामंडळाने माफी मागावली की आमची चुकी झालेली आहे. आम्ही खोटी मोजणी तुम्हाला आम्ही मोर नंबर पाठवला. मग आता तुम्हाला मोजणी आम्ही देऊ शकता. नाही तर काय प्रूफ द्या. ग्रामपंचायत काय दिली तुम्हाला मोजणी 2020ची. ऐकू ना 2020ला काय दिले ग्रामपंचायतनी ते दाखवा. किंवा त्यांनी लगेचच्या शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस दाखवा. आम्ही केले ग्रामपंचायतनी. आजच्या मोजणीचे लगतच्या शेतकऱ्यांना आजची पाठवणे म्हणून आम्ही लोक जमा झालो. 2020ला मोजणीच झाली नाही सरकारी आणि त्याचा मोर नंबर पाठवून आम्हाला या करता ना तुम्ही अतिक्रम म्हणजे मोजणी केलेली आहे. आम्ही सरकारी मोजणी झाली. कोविड होता. आज तुम्ही कागदाचा माहिमा सांगता ना ह्यो खोटा कागद आहे. पण आज मोजणीच करायला लावलं ना. मोजणी आज होणार नाही. साहेब नाही होणार नाही. याचा निर्णय द्या. निर्णय तुम्ही दिले ना ऍप्लिकेशन तेव्हा होईल. नाही आज आम्ही मोजणी नाही करून देऊ शकत त्या डिपार्टमेंट. दिलंय ना द्या रायटिंग मध्ये द्या आपण पूर्वी झालेले आता आज रोजी काय अतिक्रमण आहे तेच तुमच्या जागेला बोललो बरोबर की आता ह्या लोकांना बी जबाबदार तो विचार केला पाहिजे. ते सरपंच आहेत गाव सगळं विचारणार की बाबा तुम्ही सरपंच आमचं प्रमुख म्हणून तुम्ही काय केलं. 100% हे बाजू ह्यांची पण मी मांडतो. ह्यांची बाजू अशी आहे तर सगळे गाववाले ऐकतात की ह्यांनी विरोध केलाय तुमच्या गाववाल्यांसाठी तुमचं आहे म्हणून केलेलं. चांगली भूमिका आहे. फक्त हे पण काय असा विरोध नाहीये की शासनानं काही तिथं लगेच तुमचं आउटर मोजणी केली आणि लगेच तुमचं डिमॉलिश केलं. ऐका ना डिमॉलिश केलं. आता मी मागाशी एक वाक्य बोललो की तुम्ही जेवढं इलिगली ज्याला टॅक्स लावलेला आहे हे सगळे अतिक्रमण मध्ये हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतीला हे अतिक्रमण आहे.
पण ह्यांना माहिती आहे का कृषी बनवलेलं बघा माहितीये का पण ते आज आम्ही बसून राहतो ना 3 वाजता निवेदन दिलं साहेब तुम्हाला काय सांगतो बसून मार्ग निघेल तुम्हाला पाहतो आम्ही मीटिंग लावा द्या त्यांना दिवस त्यांच्या 15 दिवसात द्या ना हप्ता कुठे डिपार्टमेंटचे चौधरी साहेब बोलवा एवढे पोहा खेळा तुम्ही बोलू ना सर सर यांच्या शंका घ्या त्यांचं निरीक्षण कधी किती ग्रामपंचायतने जो ऑपरेशन नोंदवलंय त्याचं किती दिवसात निकाल होईल आमच्याकडनं तो प्रस्ताव पाठवला तरी अंदाजे किती दिवसात काढेल 15 दिवस ठीक आहे बरं 15 दिवस साहेब तुम्ही किती दिवस पाठपुरावा करणार तिथे तुमची काम आहे का ना आता तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये करू बरोबर तुम्ही तर आपण यांना काय करू पुढच्या नाही तुम्ही सांगा त्यांना म्हणजे काय हिशोबाने आता यांचं म्हणणं काय आलं की 15 दिवसात त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला कळविणार रिपोर्ट 2020 मी म्हणतात की महिनाभर आम्ही पाठपुरावा करू तुम्ही सांगा 1 महिन्यानंतर आपण ठरवून घेऊ काय असेल भाऊसाहेब आगवले भाऊसाहेब पुन्हा तुम्ही 2017ला जो 7/12 खालचा झाला तो 9 गुंठ्यासाठी खालचा नव्हता सरसकट 7/12 खालचा झाला मग त्याच्यात प्राधान्य ग्रामपंचायतचा पुन्हा घ्यायला पाहिजे नव्हता का नव्हता घ्यायला पाहिजे त्यावेळेला काही पहिला सांगितलं मी पद्धतीने केला मग तुम्ही कलेक्टरचा आदेश घेतला आणि कलेक्टरने यांचा नाकारला आणि पणन महामंडळाने मग ती 9 गुंठे जागा प्रक्रिया याच्यात घडला गेला म्हणजे पणन महामंडळाचा 7/12 आहे हा खालसा होईल हे डिपार्टमेंटला पण माहीत आहे साहेब लक्षात घ्या महसूलवाल्यांना मग त्यांनी काय केला तो खालसा करून घेतला 9 गुंठ्यासाठी भारत कॉर्पोरेशनच्या नावाने आणि कलेक्टरने त्यांना आदेश दिला की 9 गुंठ्यासाठी परमिशन दिला आणि पणन महामंडळाचा काही लफडा राहिला नाही उद्या भविष्यात पणन महामंडळाचा 7/12 खालसा झाल्यावर भारत कॉर्पोरेशनचा पण झाला असता मग त्याही नियोजनार्थ पहिल्या इकडं केला कुठं प्रांत ऑफिसला अपिली केली तिथे तो महाराष्ट्र शासनाने नंतर ते कलेक्टरचा आदेश झाला 9 गुंठ्यासाठी फेरफारमध्ये आहे बघा ना तुम्ही 2 आम्ही कामं केली ते माहिती पुनर्वसन विकली नाही अरे विकली कोणाला म्हणतात एखाद्या सरपंचाच्या नावावर तुझ्या नावावर झाली होती ती विक्री शासनाने भाऊसाहेब गुरुचरण जे असतं गुरुचरण यांचा इतर 7/12 असं तर नियम काय सांगतो एकदा शॉर्टकट मध्ये सांगा तो ऍक्च्युअली कोण असतं मालक कोण असतं गुरुचरण शासन मालक आणि सांभाळला यांच्याकडे दिलेलं असते अतिक्रमण होऊ नये म्हणून यांना स्थानिक स्वराज्याला सांभाळण्यासाठी देतात शासन मालक आहे आणि शासन मालक असून यांनी अतिक्रमण होऊन द्यायला नाही पाहिजे ठीक आहे ही पणन महामंडळाच्या नावात 7/12 होता त्यांची जबाबदारी होती अतिक्रमण होऊन नये ही त्यांची जबाबदारी होती बरोबर आहे मग त्यांचं म्हणणं काय आज अतिक्रमण काय झालेलं आहे 2005ला मोजणी आली 2020ला मोजणी आली त्याच्यात आता नाही आज रोजी काय जागेवरती कदाचित 2004-5ला जे अतिक्रमण होतं ते आता नसेल पण 20ला असेल ते नसेल ते असेल ते रेकॉर्ड म्हणण्याचा उद्देश परिस्थिती काय तुम्हाला वाटतं तुम्ही परिणाम मांडला होते जेव्हा ग्रामपंचायतनी मोजणी केली शासनाने पैसे घेतले मोजणीला शासनाने 17ला पैसे भरले ना ग्रामपंचायतनी ग्रामपंचायत तेव्हा अधिकार कोणाचा होता ग्रामपंचायतचा होता ना ग्रामपंचायत सांभाळा दिले तर मोजायला त्यांना देतात पणन महामंडळाचा आता 7/12 आता घेतील का आमचे पैसे मोजणीला बरोबर मग 17ला आमचा चलन कसा घेतला साहेब
तेव्हा सातबारा तुमच्या नावी असेल ना, ज्याचं नाव सातबारा असेल तर ठीक आहे ठीक आहे. 17ला आमचा खालचा झाला हा, सातबारा बरोबर. का त्या टायमाला ग्रामपंचायतने पैसे भरले, हा. फी स्वीकारली, हा. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही खालचा झालेला सातबारा तुम्ही पुन्हा पणनच्या नावाने केला, मग तेव्हा नोटीस दिली ग्रामपंचायतला, विचारात घेतला. ऐका ना, विचारात घेतला का साहेब? सांगा मला. आम्हाला आता आपण जे वेळेस पोलिसांच्या नावावर घेतली ती 40-50 त्यावेळेस आपण दोन्ही ग्रामपंचायतच्या एनओसी घेतली, सापेने निगेटिव्ह दिली, तरी शासनाने ती आपल्याला दिली. पण त्यांचं म्हणणं बा कमीत कमी विचारलं तरी त्यांनी विचारायला घेणार सरकारला विचारलं का नाही विचारलं त्याची आज उत्तर नाही देऊ शकत आम्ही. देऊ शकतो उत्तर नाही. तुम्ही मोजणी केली, तुम्ही 2020 ची मोजणी सांगता, काय करायचं त्या मोजणीने हात तोडायला आलो का आम्ही? साहेब परत मोजायला लावलंय. तुम्ही करता खोटं केलं का काय केलं? वेगवेगळ्या गोष्टी, तहसील वेगळं आहे, पोलीस प्रशासन वेगळं आहे, पणन वेगळं आहे आणि सर्वे वेगळं ते करतं ना वेगळं. आपण 1 महिन्यात बसायचं हा ते बसून आपण मोकळा करू. चला आता काय साहेबांच्या करा ऑफिसला तुमच्या सगळ्यांचे आहे ना, तुम्ही काय करा माहिती का, आता तुम्ही भूमी अभिलेखला आम्ही अर्ज केलेला दिलेला आहे, अर्ज भूमी ते- 15 दिवस त्यांची वाट बघा, 15 दिवसांत तुम्ही पुढचे 15 दिवस त्याचा फॉलो करा. साहेब ते करू नाही करू आपण पण एक पत्र द्या, पण असं असं आहे त्याच्यामुळे असा लोकांचा विरोध आहे आणि द्या त्याला एक जी कायद्याची सत्य बागायचं जे ते आहे ते निकाल द्या म्हणा जसं आहे. आणि तुम्ही तहसील साहेबाकडे आहे का? आपण सगळी Meeting लावा. मीटिंग लावा तुम्ही. Generally ग्रामपंचायत meeting म्हणून नाही का लावा, तुम्ही? ग्रामपंचायत तर्फे. ग्रामपंचायत म्हणून तुम्ही मीटिंग लावा, आम्ही तिथे. आम्ही लावतो. चला नंबर तर द्या तुम्ही. मीटिंग लावा, त्यावेळेस ते सर्व येतील. त्यानंतर तुम्ही बी जाऊन द्या. ऐका ना, तुम्हाला तर लागेल. आम्हाला काय नाही, आमचे साहेब येतील. बरोबर नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा कधी मोजणी सोपं नाही, कुठल्या मंडळ पणनचं असू दे किंवा कुणाचं असू दे, आमच्या फुकट मोजणी आलेली नाही. पैसे भरले शासनाने, त्यांनी पण पैसे पैसे भरले. घेतले शासन. पैसे असू द्या. ठीक आहे. बघू आता नंबर तर द्या साहेब, आम्हाला माहित काढू द्या. नाही काढा त्याचं काय नसतं द्या, द्या, नंबर द्या तुमच्याकडे. माझा तो देऊ माहित इकडे या. माझा नंबर अहो, द्या. तुमचा माझ्याकडे दररोजचा फोन नाही असला. मग बरं ना. नंबर पाहिजे देतो ना. अहो, तुम्ही पुढे पुढे आमच्या गावाला बरोबर आहे. तुम्ही द्या ना नंबर. याला पाहिजे का नाही, याला पाहिजे. याला पाहिजे. का नाही, यायला पाहिजे. राजीनामा करायला टीएलआर वाला कोण? टीएलआर वाला कुठे आहे? बोलतो ना टीएलआर वाला राजीनामा करायला. जाऊ द्या. देऊ का पेन? परत असंच तमाशा नको. जेव्हा कधी होईल ना याच्या अगोदर काय बोलायचे तिथं आहे त्या बाबली टेन्शन घेऊ नका. सोल्युशन 100% ना, निघेल. पुढच्या वेळेस आम्हाला एक पंचनामा करू दे ना. शरद लागणार नाही साहेब. टीएलआर वाले कुठे गेले? आमच्या मागण्या पूर्ण झाल्या. सर्वेवाले कुठे आहेत रे ते? मागण्या म्हणू नका साहेब, आता मागण्या जे काय असेल ते साहेब जो काय निर्णय होईल तो आम्हाला मान्य, तुम्हाला मान्य. तुम्हाला मान्याचं हो बघा, आम्हाला मान्याचं आम्ही हो बघू. तुम्ही पण लोकहितासाठी सर्वच बोला. आम्ही काय आज आमच्या तुम्ही हेलिपॅडला होते, आपण तिथे हेलिपॅड बनवला का आम्हीच जाणार आहे का त्या हेलिपॅडवर? तेव्हा पणन महामंडळाला नाही, कुठली नाही, माहिती ठीक आहे. पण नाही. हो ठीक आहे ना, आम्ही इथं नाही तिकडे बनवलं, पिशाला बनवलंय. आम्ही आमच्यासाठी बनवलं का? लोकांसाठीच बनवलं. लोकांसाठीच बनवलं. गावातील लोकांनी गावाचं नाव व्हायला लागलं की बाहेर आला कुठं उतरणार आहेत देशाचे पीएम सुद्धा इथं नाव व्हायला लागलं देशाच्या नकाशावर तुमचं. नाही पण हे वाद करू नका. मार्केटिंग किती मोठी व्हायला लागली. विभाग आहे ना, हो सरपंच देतो ना, सर्वांचा देतो ना. मी देतो तुम्हाला. किती नंबर पाहिजे मी देतो. सगळ्याचे नंबर मी देतो सर्वांचे नंबर तुम्हाला. नंबर द्यायला काय? 98-22-55-21-76. सरपंच साहेब निर्णय काय घेतला? आता निर्णय झाले, बैठक होईल तेव्हा.